स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी अनुराधा। तर चला करूया छानपैकी सुरुवात व्हिडिओला। ते सुद्धा म्हटलं चला आता एप्रिल महिना संपत आलेला आहे। मे महिन्याच्या 1 तारखेला म्हणजे आज रात्री मी व्हिडिओ बनवत आहे 30 तारखेला। म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया दर पौर्णिमेला, दर महिन्याची जी पौर्णिमा येते तिला आपण सत्यनारायण पूजा कशी करायची हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण मी दर पौर्णिमेला ह्या सगळ्या सेवा करत असते। दिंडोरी प्रणीत आहे म्हणजे असंही तुम्ही सत्यनारायणाची पूजा करू शकता। तसं काही नाही की दिंडोरी प्रणीत सांगितले आहे म्हणूनच करायचं, पण ही करतात पूजा। तर पण दिंडोरी प्रणीतमध्ये कोणत्या पद्धतीने सांगितली जाते, अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि ती मी कशी करत असते हेच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर 1 तारखेला पौर्णिमा ही रात्रीपर्यंत आहे, तर आज 30 तारखेला रात्री ही म्हणजे लागणार आहे म्हणून 1 तारखेला आपल्याला सत्यनारायण पूजा करून घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी काय काय करावं लागतं आणि कशी पूजा करावी लागते, मांडणी मी कोणत्या पद्धतीने करत असते, अगदी साधी सोपी मांडणी आहे आणि लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा असते। आपल्या घरातली आर्थिक स्थिती अगदी चांगली राहावी याच्यासाठी ही पूजा वगैरे केली जाते। तर ती मी करून घेत असते। सेवा प्रदोष काळात करून घ्यायची आहे आणि उपवास करायचा असेल तर करू शकता, नाही केला तरीही चालतो। या पूजेसाठी केली जाते आणि आपण नेहमी जी लग्न समारंभात किंवा मग एखादा कार्यक्रम घरभरणीच्या टायमालाही लोक कोणी सत्यनारायण पूजा वगैरे घालत असतो इतर कारणाला। आणि श्रावण महिन्यातही ती वेगळी पूजा असते, तिची मांडणी थोडी जास्त असते। आणि ही पूजा जी आहे ना ही आपली घरगुती पूजा आहे, म्हणजे घरातल्या घरात आपण पूजा अगदी कमी साहित्यात आणि कमी याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने करतात आणि घरातल्या स्त्रीने ही पूजा करायची असते। तर माणसंही असं नाही की याला जोडपंच लागतं पूजेला बसण्यासाठी, पूजेला जोडपं असले ना तरीसुद्धा एकटी स्त्री ही पूजा करू शकते। आणि खास करून सांगितलं गेलं आहे गुरुमाऊलींनी की स्त्रियांनीच ही पूजा घरातल्या स्त्रियांनी करायची आहे, की जेणेकरून आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होतं आणि घरातली आर्थिक स्थिती अन्नधान्याला कधीही कमतरता भासत नाही याच्यासाठी ही पूजा करायची आहे। कशा पद्धतीने शेअर करते आता जास्त न बोलता, कारण व्हिडिओ मोठा होईल मग पुढे, कारण मांडणी दाखवायची आहे। सगळं साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे की पूजा कशी करायची आहे। अगदी कमी साहित्यात तुम्ही करू शकता आणि तुम्हाला आवडेल तितकी तुम्ही तुमच्या डेकोरेटिव्ह आणि त्या पद्धतीने जसं पूजा करतो तशी तुम्ही करू शकता। म्हणजे तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त असते, तिच्यात संकल्प करून घ्यायचा आहे दर पौर्णिमेला म्हणजे तुम्ही कायमसाठीही करू शकता। संकल्प करायचा आहे की तुम्ही जर 21 पौर्णिमा हा संकल्प करून जर केला ना तर म्हणजे चांगलं असतं वा असं म्हटलं जातं। संकल्प घ्यायचा आहे। संकल्प कसा करायचा, संकल्प हातात पाणी घ्यायचं, तांदूळ घ्यायचे आहेत हातामध्ये, त्याच्यावर पाणी टाकायचं, फूल ठेवायचं आणि संकल्प करायचा आहे की हे लक्ष्मी माता, हे सत्यनारायण भगवान, मी तुमची पूजा करून घेणार आहे। इतके पौर्णिमा मी तुमची पूजा करणार आहे। 21 पौर्णिमा किंवा मग 51, 11, 108 अशा पौर्णिमा तुम्ही करू शकता। आणि श्रावण महिन्यात ही पूर्ण महिनाभर रोज तुम्ही ही पूजेची मांडणी अशीच ठेवायची, रोज तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता। इतकी सोपी आहे। तर हा संकल्प म्हणजे मी 11 पौर्णिमा सत्यनारायण पूजेचा संकल्प पूर्ण करणार आहे असं सगळं म्हणून तामनात हे पाणी सोडायचं आहे आणि ते पाणी इतर झाडांना टाकून द्यायचं। तर हा म्हणतात त्याला संकल्प सोडणं। संकल्पयुक्त पूजा ही खरंच खूप चांगली असते। आणि कोणाला महिन्याचा प्रॉब्लेम आला असेल, म्हणजे पाळी वगैरे आली असेल तर ते तुम्ही, आणि काही म्हणजे घरात एखादं दुःख झालं असेल तर ती पौर्णिमा तुम्ही सोडून नेक्स्ट पौर्णिमेला तुम्ही परत पूजा मांडणी करू शकता, तसं काही नाही आहे। तर अशा पद्धतीने ही पूजा करायची आहे। तर चला त्याची मांडणी कशी करायची काय तर तुमच्यासोबत शेअर करते। तर हे बघा, हे सगळं पूजेचं साहित्य आहे। ताटात मी सगळं असं जवळ काढून घ्यायचं म्हणजे एक वस्तू आपल्याला उठून घ्यायला जावी लागत नाही। तर इथे सगळी ही पूजेचे साहित्य मी इथे काढून घेतलेलं आहे। हे बघा, प्रसादसुद्धा बनवून घेतला आणि मी कट केला म्हणून तसं नका समजू, प्रसाद लागत असतो आपल्याला शिऱ्याचा, तर तो प्रसाद मी इथे बनवून घेतलेला आहे। एक फळ लागतं आपल्याला, माझ्याकडे होता आंबा म्हणून मी आंबा घेऊन घेतलेला आहे। तुमच्याकडे केळी असली, कोणतंही असलं आणि नसलं ना तरीही चालतं, असं काही नाही आहे की तुम्हाला एक फळ पाहिजे असं। तर इथे मी नागवेलीची पानं आणि काही तुळशीची पानं आपल्याला लागतात, तांदूळ लागतात, तामण लागतं, त्याच्यानंतर हे सगळं साहित्य आहे। आणि आता समय लावून घेतले आहे। कोणतीही पूजा सुरू करण्याच्या आधी तुम्हाला माहीतच आहे की आपली संकल्पयुक्त पूजा असते किंवा नसली तरीही
अग्नीच्या साक्षीने पूजेची सुरुवात करायची असते। माझ्या दर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल, प्रत्येक पूजा ही अग्नीच्या साक्षीने सुरुवात करायची। त्याच्याने हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आधी। साक्षीने आपल्याला पूजा सुरुवात करायची असते म्हणून हळदी कुंकू व्हायचा। थोडेसे तांदळाचे दाणे मी इथे खाली टाकलेले आहेत आणि त्याच्यावर समय ठेवून घेतलेले आहे आणि आपल्याला पूजा इथे करून घ्यायची आहे। आता आपली समय लावून झाली। इथे मी रांगोळी काढून घेतली आहे। हे बघा चौरंग ठेवला आहे, त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे तुम्हाला छानपैकी अशी। आणि त्याच्यावर इथे चौरंग ठेवलेला आहे। चौरंगावर अशा पद्धतीचा व्हाईट कपडा असेल ना, तो व्हाईट कपडा तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। तर व्हाईट नाही भेटला ना, लाल असला तरीही चालेल, कारण व्हाईट कपडा हा टाकला जातो अशी ती पूजेची मांडणी आहे। तर व्हाईट कपडाच घ्या तुम्ही। त्याच्यानंतर इथे सत्यनारायण भगवानांचा फोटो हा आपल्याला लागणारच आहे। तुमच्या जवळ केळीचे पानं असतील तर तुम्हाला केळीची पानं घ्यायची आहेत, पण नसतील तर अशी आंब्याची पानं तुम्हाला लागणार आहेत, ती ठेवून घ्यायची आहेत। नसली तरीही चालेल, पण जे कलश आहे ना, हा जो कलश घेतलेला आहे इथे तांदूळ टाकून घेतलेले आहेत। हा कलश आहे हा पाण्याने भरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये इथे नागवेलीची पानं किंवा मग आंब्याची पानं ही लावून घ्यायची आहेत। आता याच्यामध्ये सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हळदी कुंकू टाकायचं। त्याच्यानंतर त्याच्यावर आपल्याला बाळकृष्णांची मूर्ती स्थापन करायची आहे। तर अशा पद्धतीने इथपर्यंत चौरंग घेतला, कपडा टाकून घेतला आणि खाली इथे तांदळाची किंवा मग गव्हाची रास करून घ्यायची आहे। हे असं मी तांदळाची रास करून घेतली, त्याच्यावर हळदी कुंकू ठेवला। मग हा कलश ठेवायचा आहे। कलशाला 5 बोटं कुंकवाचे ओढून घ्यायचे आहे, हळदी कुंकवाचे, म्हणजे स्वस्तिक काढून घेतली, कलश ठेवला, फोटो ठेवला। इथपर्यंत आपली पूजा मांडणी झाली आहे। आता पुढची पण आपण करून घेऊया। मध्ये आता कलशामध्ये सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं याच्यात टाकून घ्यायचं आहे, हळदी कुंकू टाकून घ्यायचं। कलशाची पूजा करून घेत आहोत आपण। तांदूळ अक्षदा टाकून घ्यायचे आहेत आणि हे जे आंब्याचे पानं मी याच्यात ठेवून घेतलेली आहेत 5, त्याच्यावर ही जी तांदळाने भरलेली अशी प्लेट घ्यायची आहे। ही तांदळाने प्लेट भरून घ्यायची आणि अशी याच्यावर कलशावर ठेवायची आहे। त्याच्यामध्येच इथे बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे। हे बघा, सत्यनारायणाचा फोटो नसला ना, पण तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती ही पाहिजेच, कारण सत्यनारायण पूजा आहे तर सत्यनारायण भगवानांचा फोटो आणि बाळकृष्णाची मूर्ती ही लागतच असते आपल्याला। त्याच्यानंतर आपण आधी मांडणी करून घेत आहोत, सविस्तर पूजा वगैरे नंतर करणार आहोत। इथे आता हे नागवेलीचे पानं घेतलेले आहेत, हे बघा विड्याची पानं। तर विड्याची पानं ही 2 घ्यायची आहेत आणि नाही जर भेटली तुम्हाला तर आंब्याची पानं घ्यायची आणि ती ठेवायची आहे तिथे। मलाही नाही भेटत कधी कधी, पण आता भेटलेली आहेत म्हणून मी इथे विड्याची पानं घेतलेली आहेत। 2 जोड म्हणजे 1 जोड करायचा आहे, 2 पानांचा 1 जोड। तर हा झाला 1। त्याच्यानंतर हे सुद्धा 2 पानं आहेत, त्याचा 1 जोड। अशा आपल्याला 3 सुपाऱ्या इथे मांडून घ्यायच्या आहेत ना, तर ह्या 3 सुपारींसाठी आपल्याला इथे हे पानं ठेवून घ्यायचे आहेत। तर इथे गणपती बाप्पांची ही सुपारी इथे मांडून घ्यायची आहे। पहिल्या याच्यामध्ये गणपती बाप्पांची सुपारी मांडायची, म्हणजे आपला जो हा उजवा हात आहे ना, आणि इथे पाटावरून समोरच्या साईडला डाव्या साईडला, म्हणजे आपण पूजेला जे बसतो ना त्याच्या उजव्या साईडला उजव्या हाताला पहिले गणपती बाप्पांची सुपारी येईल, त्याच्यानंतर कुलदेवतेची सुपारी येईल, त्याच्यानंतर इथे वरुण देवतेची सुपारी येणार आहे। तर अशा पद्धतीने ह्या 3 सुपाऱ्या खूप जरुरी आहे, हे तुम्हाला लागणारच आहे। बाळकृष्ण आणि ह्या 3 सुपाऱ्या, गणपती बाप्पा, कुलदेवता, त्याच्यानंतर वरुण भगवान यांची सुपारी, देवतेची सुपारी आपल्याला लागणार आहे। त्याच्यानंतर इथे आपण दक्षिणा म्हणून पैसे ठेवतच असतो, तर मी इथे ठेवते 1 रुपया किंवा 1.25 रुपया तुम्हाला इथे ठेवून घ्यायचा आहे। तर इथे छोटेसे माझ्याकडे गजलक्ष्मी आहेत, ते मी इथे ठेवून घेते। छोटे छोटे गजलक्ष्मी आहेत ते ठेवते, कारण हे म्हणजे तुम्हाला आवडत असेल, तुमच्याकडे अजून काही असेल वस्तू तर ती तुम्ही इथे मांडणी करू शकता। आता इथे मी शंख ठेवून घेणार आहे। इथे पूजा वगैरे करून घ्यायची आहे, पूजा करायची याची सगळी।
तर आता इथे पुढे समोर मी तामण घेतलेलं आहे. तामणामध्ये म्हणजे ताटामध्ये देवाच्या बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आणि बाळकृष्णाच्या मूर्तीचा आधी अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय अशा पद्धतीने मंत्राचा 108 वेळा किंवा 51 वेळा 11 वेळा असा जप करायचा आणि याच्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे आपल्याला स्वच्छ म्हणजे. आणि दुधाने करायचा. पंचामृत घ्यायचा आहे किंवा दूध घेतलं तरीही चालणार आहे. हे बघा, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय अशा पद्धतीने इथे अभिषेक करून घ्यायचा आहे. स्नान घालून घ्यायचं आहे म्हणजे. त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. त्याच्यानंतर परत याची मांडणी इथे करून घ्यायची आहे. अभिषेक मी इथे करून घेत आहे. गणपती बाप्पांची जी सुपारी होती तिच्यावर सुद्धा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे दुधाने आणि त्याच्याने सगळ्या याच्याने. आणि स्वच्छ इथे पुसून घ्यायचं आणि परत याची मांडणी इथे करायची आहे. तर आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता इथे कुलदेवतेची सुपारी आहे, वरुण भगवानांची सुपारी आहे, तिची सुद्धा मांडणी अभिषेक इथे करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता सत्यनारायण भगवानांची इथे पूजा वगैरे करून घ्यायची आहे. त्यांना सौभाग्यद्रव्य म्हणजे हळदी, कुंकू, चंदन असं सगळं समर्पण करायचं आहे, समर्पित करायचं आहे. अशा पद्धतीने अक्षदा वगैरे वाहून घ्यायच्या, पूजा करून घ्यायची आणि फूल व्हायचं आहे. नंतर त्यांना तुळशीपत्र हे अर्पण करायचं आहे. विष्णू भगवानांची कोणतीही पूजा असली ना तर त्याच्यात तुळशीपत्र हे लागतच असतं. तर त्यांची तुळशीपत्राने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दिंडोरी प्रणीत सत्यनारायण भगवानांची जी कथा असते ना ती अशा पद्धतीने पुस्तक येत असतं. तर हे जे पुस्तक आहे तुम्ही केंद्रातून नाही घेतलं ना तरीही चालणार आहे. तुमच्याकडे इतर मार्केटमधून म्हणजे कुठलंही सत्यनारायण भगवानांच्या 5 कथा असतात, 5 अध्याय असतात, ते 5 अध्याय याच्यात असतात. तर ते तुम्हाला घेऊन घ्यायचे आहेत. इथे बघा हे केंद्रातलं पुस्तक आहे. तर अशा पद्धतीने पुस्तक हवं. याच्यामध्ये 5 अध्याय दिलेले आहेत, ते सगळे आपल्याला म्हणून घ्यायचे असतात. अशा पद्धतीने हे पुस्तक आहे. हे बघा याच्यात दिलेलं आहे, सविस्तर सगळी माहिती दिलेली आहे. याच्यात सुपाऱ्यांची मांडणी कशी करायची वगैरे म्हणजे. आणि ते एक एक सुपारीची पूजा आपल्याला कोणत्या पद्धतीने करून घ्यायची आहे ना ते याच्यात सगळं दिलेलं आहे. हे बघा कुलदेवता, वरुण देवता, त्याच्यानंतर याच्यामध्ये हे 5 अध्याय सुरू होत असतात. तर अशा पद्धतीने ही पूजा आहे. तर थोडंसं मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला स्वतःला पूजा सुरू करण्याआधी स्वतःला कपाळाला कुंकू वगैरे लावून घ्यायचा आहे. हे बघा हळदी आणि कुंकू आपल्या कपाळाला इथे लावून घ्यायचं. सगळं याच्यात दिलेलं आहे. हे बघा. आणि कलशाची पूजा तर आपण आधीच करून घेतलेली आहे. कलशाला प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे पूजेला. त्याच्यानंतर गणपती बाप्पांची पूजा चालू होते. याच्यामध्ये जे दिलेलं आहे ना हे संस्कृतमध्ये आहे. गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला जर संस्कृत येत नसेल बोलता तर तुम्ही मराठीमध्येच म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा, आम्ही तुझी पूजा करतो आहोत. तुला चंदन, अक्षदा, हळदी, कुंकू समर्पण करत आहोत. आणि ऋतूनुसार फुलं वगैरे अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दीप आणि धूप ओवाळून घ्यायचं आहे. तर इथे फुलं वगैरे चढवलेली आहेत मी इथे. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना तर आपण तुळशी पान वगैरे चढवत नाही, त्याच्यामुळे मी काही चढवलेलं नाही आहे. आणि हे जे पुस्तकात दिलं आहे ना हे सुद्धा इथे सविस्तर दिलं आहे. हे संस्कृतमध्ये आहे. तर तुम्हाला संस्कृत येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणायचं आहे. हे संस्कृतमध्ये इथे जे दिलेलं आहे ना तर इथे दिलं आहे श्रीमन महागणपते नमः विलेपणार्थम चंदनम समर्पयामी. अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. हे बघा श्रीमत महागणपते नमः अलंकारार्थ अक्षदम समर्पयामी हरिद्र कुंकुम सौभाग्यद्रव्यणम समर्पयामी.
तर आत्ता मी तुम्हाला सांगितलं, तर अशा पद्धतीने इथे सगळं दिलेलं आहे. श्रीमन्महागणपते नमः दीपम धूपम अद्ययामी, श्रीमन्महागणपते नमः नमस्कारम समर्पयामी, अशा पद्धतीने हे म्हणायचं आहे. तुम्ही म्हणायचं मराठीमध्ये, गणपती बाप्पा आम्ही तुला चंदन समर्पण करत आहोत, तुला अक्षता समर्पण करत आहोत बाप्पा. त्याच्यानंतर म्हणायचं आहे आम्ही सौभाग्य द्रव्य अर्पण करत आहोत, फूल अक्षदा आणि धीप आणि धूप आपल्याला इथे ओवाळून घ्यायचं आहे. हे बघा, असं धीप आणि धूप अशा पद्धतीने ओवाळून घ्यायचं. आता गणपती बाप्पांची पूजा करून झाली, पण त्यांना नैवेद्यही दाखवायचा आहे. तर इथे पाण्याने चौरंग काढून घ्यायचा, असा स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे पाण्याने असं बोटाने, आणि त्याच्यावर खडी साखर लागते. इथे खडी साखर हे आपल्याला लागतच असते. म्हणजे आणूनच ठेवायची आधीच. तर थोडेसे खडी साखरीचे दाणे इथे वाटीत घ्यायचे आहे. अशा पद्धतीने थोडे थोडे खडी साखर आपल्याला इथे 5-6 दाणे घ्यायचे आणि छोट्या वाट्या घ्यायच्या आहेत. अशा 3 आपल्याला प्रत्येक कुलदेवतेसमोर, वरुण देवतेसमोर आपल्याला प्रत्येकाला इथे नैवेद्य दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने वाटीत इथे खडी साखर घ्यायची, चौरंग बनवायचा, ते ठेवायचं आहे. गायत्री मंत्र म्हणून घ्यायचा आहे इथे ताटाभोवती. ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर इथे आता तुळशी पत्र आपण अर्पण नाही करत गणपती बाप्पांना, पण कुलदेवतेला आणि वरुण देवतेला आपण तुळशीपत्र अर्पण करत असतो. तर ते इथे नैवेद्याला इथे ठेवून घ्यायचं आहे. इथे नाही ठेवायचं आपल्याला, तर इथे फक्त आपण असं म्हणून घेणार आहोत. त्याच्यानंतर नैवेद्य जे अर्पण करतो ना आपण, त्याच्यासाठी सुद्धा मंत्र असतो. ओम प्राणामय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, असं मंत्र आपल्याला इथे म्हणून घ्यायचा आहे. तर आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला गेला. आता कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ओम श्री कुलदेवताभ्यं नमः. आम्ही तुला हळदी कुंकू चंदन या ऋतूचे अक्षता फूल अर्पण करत आहोत, असं म्हणायचं आहे. आणि देवीला नमस्कार करायचा आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपल्याला एक वाटीत चौरंग बनवून घ्यायचा, स्क्वेअर बनवायचा आहे, पाण्याने नैवेद्य ठेवायचा आहे देवीला सुद्धा. अशा पद्धतीने याच्यात सुद्धा खडी साखर टाकून घ्यायची. खडी साखर इथे आता तुळशीपत्र घ्यायचं आहे. देवीला आधी धीप आणि धूप सुद्धा ओवाळून घ्यायचं. धीप ओवाळून घ्यायचं, दीप आणि धूपही ओवाळून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने तुळशीपत्र आता देवीला आपण ठेवायचं आहे. आणि इथे गायत्री मंत्र म्हणून घ्यायचा आहे आधी. तो म्हटल्यानंतर इथे म्हणायचं आहे सत्यवर्तनम परसिंचयामी, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. दुसरं जे तुळशीपत्र आहे ते आपण कुलदेवतेसमोर ठेवणार आहोत. परत एक तुळशीपत्र घ्यायचं आहे, वाटीभोवती 3 वेळा फिरवायचं आणि परत आपण जे आधी म्हटलो ना तेच आपल्याला परत इथे म्हणून घ्यायचं आहे. सत्यवर्तनम परसिंचयामी, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आणि वाटीत परत आपल्याला तुळशीपत्र ठेवायचं आहे. असं 3 वेळा करायचं आहे आणि ते फिरवायचं, तुळशीपत्र ठेवायचं. आणि प्राणामय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणायचं आहे आणि नमस्कार करायचा. तर आता वरुण देवतेची सुद्धा अशाच पद्धतीने इथे पूजा करून घ्यायची आहे. तर बाळकृष्णाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. आणि तसंच आपल्याला म्हणायचं आहे बाळकृष्णाला, मराठीत म्हणा किंवा मग पुस्तकात सविस्तर तुम्हाला माहिती दिलेली आहे. हे बाळकृष्ण भगवान, आम्ही तुझी पूजा करत आहोत, तुला चंदन समर्पयामी करत आहोत, अक्षदा वाहत आहोत, त्याच्यानंतर तुला धीप आणि धूप ओवाळून घेत आहोत, असं म्हणून घ्यायचं आहे आपल्याला. आणि प्रसाद सुद्धा इथे प्रसाद आपल्याला चढवायचा आहे. चौरंग बनवून घ्यायचा, स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे, स्क्वेअर. आणि नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे, पाणी ओवाळून घ्यायचं. तर अशा पद्धतीने इथे नैवेद्य ठेवलेला आहे, पूजा करून झालेली आहे आपल्याला. याच्यानंतर आपल्याला इथे
5 अध्याय हे वाचून घ्यायचे आहे. तर हे बघा अशा पद्धतीने इथे पूजा वगैरे करून घेतलेली आहे. बाळकृष्णाची पूजा झालेली आहे आणि सत्यनारायण भगवानांची इथे अशा पद्धतीने ही पूजा मांडणी आहे. तुम्हाला इथे सत्यनारायण भगवानांची पूजेचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये ही सविस्तर सगळी माहिती तुम्हाला भेटणार आहे, हे बघू शकताय. त्याच्यानंतर संकल्प करायचा दुसऱ्या दिवशी जी ही सुपारी आहे ना, गणपती बाप्पा, कुलदेवता, त्याच्यानंतर वरुण भगवान, याच्यावर तुम्हाला वेगवेगळी टच बॅग येते ना तिच्यामध्ये ठेवायची आहे किंवा वेगवेगळ्या जी डबी येते छोटी, मी ह्या डबीमध्ये ठेवलेले होते. तर मार्करने एक पिशवी बॅगमध्ये आपल्याला सुपारी ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर लिहून घ्यायचं आहे की ही गणपती बाप्पांची सुपारी, ही कुलदेवतेची आणि ही वरुण देवतेची सुपारी. मी काय केलं आहे, इथे सुपारीवरच लिहून घेतलेलं आहे. हे बघा सुपारीवर कुलदेवता लिहिलेला आहे, इथे काढून घेतलेला आहे. इथे वरुण देवतेची सुपारी आहे तर वरुण लिहून घेतलेला आहे. मी सुपारीवरच मार्करने मी इथे लिहून घेतलेला आहे. तर ह्या वेगवेगळ्या ठेवून घ्यायच्या आहेत आपल्याला मार्करने. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा नावं लिहू शकता. आणि ह्या डबीमध्ये ह्या सुपाऱ्या आपल्याला कायम वापरायच्या आहेत, ह्या 3 सुपाऱ्या. मग जे इथे आपण दक्षिणा अर्पण केली आहे ₹1.25 आणि जे कलशामध्ये पैसे टाकले आहेत ना ते आणि त्याच्यातली सुपारी, ती सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला एका डबीमध्ये पॅक करून ठेवायचे दुसऱ्या दिवशी. आणि कलशातलं जे पाणी आहे ना ते सुद्धा तुळशी वृंदावन सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही पाणी टाकू शकता. आणि सगळ्या वस्तू जागेवर वापस ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवायच्या आहेत. आणि ह्या ज्या अक्षदा आहेत ना ह्या आणि ह्या आपल्याला आपले जे धान्य असतं ना जिथे साठवतो आपण, तांदूळ ठेवलेले असतात त्याच्यात परत टाकायचे आहे, मिक्स करायचे आणि तेच तांदूळ आपल्याला वापरायचे आहे. आणि हा जो प्रसाद बनवलेला असतो ना आपण, शिऱ्याचा प्रसाद, हा वाटीभरच बनवायचा. प्रसाद हा प्रसादासारखाच खावा असं म्हटलं जातं, म्हणून थोडासा प्रसाद बनवायचा आहे, जास्त पण नाही बनवायचा तुम्हाला. आणि हा प्रसाद तुम्ही फक्त तुमच्या घरातलेच लोक खाऊ शकता, इतर कोणालाही प्रसाद वाटायचा नाही. तर अशा पद्धतीने ही पूजेची मांडणी होती आणि सविस्तर अशी पूजेची तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. हे बघा. आणि याची उत्तर पूजा अशाच पद्धतीने केली जाते, तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीने. हे बघा. हातात तांदूळ घ्यायचे उत्तर पूजा करण्याच्या आधी आणि म्हणून घ्यायचा आहे, आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. इथे मागे दिलेलाच आहे, यातु देवगणाः सर्वे पूजा मदामय पार्थिवा इष्ट काम सिद्धार्थ पुनर्च्या आगमनासाठी. म्हणजे आपण देवांना परत पुनर्च्या आगमनासाठी बोलवणार आहोत आपण देवाला, कायमचं हे नाही करणार आहोत म्हणून. आणि ते तांदूळ घ्यायचे आणि इथे पूजेच्या याच्यावर टाकून घ्यायचे आहे सगळीकडे. आणि आपला संकल्प म्हणजे त्या दिवसाचा सुटत असतो आणि परत आपण पूजेला आमंत्रण दिलेलंच आहे देवांना, मग पूजेची मांडणी तुम्ही उचलू शकता. तर अशा पद्धतीने ही पूजेची मांडणी करायची आहे. हे बघा. नंतर आरती करायची, कपूर आणि दिवा वगैरे लावून घ्यायचा, त्याच्याने आरती करायची आहे. छानपैकी रांगोळी काढून घ्यायची आणि धूप वगैरे लावून घ्यायचं आहे, तिथे समई लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीने एखादं फळ नैवेद्य दाखवायचं. त्याच्यानंतर इथे हे पहा खडी साखर ही लागतच असते, ती सुद्धा जरूर यूज करा तुम्ही. तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी आहे ही सगळी. हे बघा. तुम्हाला पूजा कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जरूर करा ही पूजा तुम्ही. तर हे बघा, सत्यनारायणाची पूजा अशा पद्धतीने मांडायची, साधी सिंपल आहे. तर काही गोष्टी ठराविक आहेत त्या लागतच असतात, त्या करायच्या आहेत. तर तुम्ही एकटे घरातली स्त्री म्हणून आपल्या घरासाठी, आपल्या घरात सुख समृद्धी यावी म्हणून ही पूजा नक्की करा दर पौर्णिमेला. आणि तुम्हाला जर ही पूजा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुमचे काही अजून प्रश्न असतील ना तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला, आय होप तुम्हाला ही सगळं पूजेचा व्हिडिओ वगैरे आवडलाच असेल. तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा प्लीज. चॅनलला सपोर्ट करा आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन.